सकाळ धरणं बघा चुलीपाशी बाया काय करते कोणाला ठाव भज केल्या तसलं कापण्या केल्या अजून दोघी दोघी तकडं गुतली द्या का करते कोणाला ठाव 12 वाजले पोटाला आण सुद्धा नाही कधी सोडायचे ते एखाद्यास अगं सोडता का ना हा एखाद्याच तिथं उन्हात बसूनच बघा एखादं सुलली बघा तिने दोघी दोघी चुलीकडे बसली द्या का ना लवकर मेंढ्या घेऊन निघालाय छत्री छत्रीमुळे तर पाऊस येणार झालाय आता माणसं पाऊस याच्या आधी छत्री गेली त्यामुळे पाऊस येईना इकडं अजून करतायच बी ह्या दोघींना होईना म्हणून बघा त्या बारक्या पोरीला सुद्धा मदतीला घेतलंय ती देते होंड करून तेव्हा होय असं करायला घेतलंय येतं का तुला करायला घरात बायका काय आमच्या कमी नाही त्या बघा इकडे ही 2 बायका आहेत अजून अजून 1-2 वर्षांत मला सांगतो सगळ्या ए गँग 4 वर्षांना आपलं रान कुठं नीट करायचं 4-5 वर्षांनी करू पुरी बिरी मोठे होते ते गँग होते 5-10 माणसाचा आपला होतो या रोजगारीच लावायला लागत नाही बस करा घ्या आता जेवा घ्या आता जेवताव की लागली दक्षिण भाषा बोलायला इथं मावशीची भाषा लागली हाणायला इथं आता ये दुखलं का घाल पाय नाही नाही काय आठला उठल्यावर कशी 1 नंबर होणार ना आम्ही उठल्यावर 7 त्याला काय उठणं म्हणते काय 7ला उठते 7ला येसाळ करते दीर जोपर्यंत घरातनं बाहेर येत नाही तोपर्यंत ही निघत नाही बाहेर येसाळखोर आहे नुसती येसाळखोर एकांदशी जर धुन्याचं नेट लागलं तर बाळत बसती माझ्याच मुळाव धुन्या येते माझ्याच मुळाव धुन्या येते मी आज सगळी धुनी धुयाची 2-2 डालके मी धुयाची असली आहे आणि भांडी जर असली ना हात ना हात घासून दुखायला लागलं माप काढी दिसते अशी हिला फक्त हिला फिरवली ना घेऊन मग ही अशी गोड असते आणि हिला जर फिरव ना कुठं असं तोड असं फुगून असते मग दाखवलंच पाहिजे जे आपण करतोय ते केलंय म्हणलं पाहिजे काय अग कसं बोलून दाखव की अगा ठसक्यानं करतेस ग लागली बोलायचं काय ते भांडणं काढली खाल लोकांनी काय सांगितलं या तिला कळलं काय माप तू करते तशी तर चांगलं असतं ते भांडू नको म्हणले ती नाही भांडत भांडतेच तर आणि असलं ही कुणी केलं तर एवढं मोठं लाट तुमच्याच बायको करायला होती बायकोन बारीक केलं राहतंय चांगलं बायको केलं या चांगलं भाऊ राहतंय ते कापडे सगळ्या मॅच लागतात कॉक बंद केला घेतला मला काय ए पूर्ण कॉक बंद केला पूर्ण सुद्धा बर नाहीतर मग बंद केलाय म्हणून थांबलो नाही जा का मला काम होत नाही तुझ्यापेक्षा जास्त पट्ट्या तुझ्यापेक्षा जास्त काम करतोय काय करतोय म्हणजे लागलं सांगाय मला काल कमेंट आलती तुळशीला देवपूजेत पाणी वाचणूक म्हणून मग तुमच्या व्हिडिओ खाली मग म्हणली सराप देते तुळस तर असं काय नसतंय सराप देते त्या कुंकात केमिकल असतंय देव धुतलेला आपण आणि तुळशी जळते त्या असं आता ती पहिली लोक म्हणायची सराप देते सराप ते असं काय नसतंय तुळशी जळते त्या केमिकल असतंय पण काय गडबडीत काय झालं काल माझ्याकडून चुकून झालं मी पाणी वाचलं त्याला तुळशीला देवपूजेच आता का करायचं मोटर आधी चालवत नव्हती तेवढं कसं पाणी भरून ठुलतो मी सगळ्यांच्या काल कमेंट आल्या असू द्या सॉरी आता इथनं मोरवतच नाही देव धुतलेलं पाणी मी सॉरी या मित्रांनो मस्त पैकी आता भांडणं करा कोणाला टाइम पाहिजे मला तशी करते दिस तर
हा बरी धुतलीच उपकार केल्या गत. आता बघा ह्या झाडाला पाणी सोडतोय, चाव्या चालू केल्या काही संपूर्ण झाडाला आपलं पाणी पडतंय. बघा हे आंब्याला तर पाणी नाही, पाऊस फिरत 8-10 दिवस 15 दिवस 10 दिवस झाला आला नाही. लागले बघ चार 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 वाजायला मस्त पैकी पाणी असं. चाव्या चालू करतो बघा, प्रत्येकाला आम्ही चाव्या चालू करून ठेवलेल्या. ही चुलतेची मका आहे बघा, ही जी दिसते का ही चुलतेची मका आहे. हिथली चावी कुठे गेली? हाय हाय लागलं. बिरूला पाणी नाही, सन 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 वाजते ना. कशी आली आपली मका? केरळी 1 नंबर मका आली नसती. म्हणून तर उन्हाळी पेरणी केली ती मी. उन्हाळी म्हणजे 25 मेलाच पाऊस नव्हता काय नव्हता, वाळले पेरणी केली ती. कशी गेली उच्च उच मका आले का नाही जोरात? अहो कष्ट केलं, खात घातलं, पाणी दिलं का सगळं होतं या. जबरदस्त उंच आले का नाही? 2-2 किरड्या लागायला लागले त्या. 1 नंबर मका आली या. जनावरला काय कमी पडत नाही. आपण कुठं कधी पाप केले हो? आपलं मन स्वच्छ आहे त्यामुळे आपल्याला काय कमी पडत नाही. मस्त बघा खाऊन निवांत बसली ती. उद्या हाय आमच्याकडे महाराष्ट्रीयन बेंदूर. उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका. बघा कसं सापना बिपना लावून आम्ही मसरत चोळून धुतो या. नवी दहावी ही कंड मोरक्या लावत असतो या. कलरनं अशी रंगवत असतोय. तुमच्याकडे आहे का नाही महाराष्ट्रीयन बेंदूर सांगा. कर्नाटकी बेंदूर झाला तुमच्याकडं, आमच्याकडे आता महाराष्ट्रीयन शेवट पुन्हा सरवणार पोळा असतो या. कशा आल्या बाजरी पेन बघा. आता आज पाणी द्यायचं बाजरीला. अलीकडे 2-3 ओप आंघोळीला मोटर चालू केली ती त्यावेळेस भिजवली. तर पलीकडे राहिलं या. निसवायला लागली आहे बाजरी. 1 नंबर जबरदस्त बाजरी निसवायला लागली आहे. 5-7 तुतडी झाली तरी सरत नाही. गाव घरचं आणि ते घरचंच. एकाचं तुम्ही किती जरी पैशाने आणलं ना पुरवठा होत नाही कधी सुद्धा. घरचं आणलं ते घरचंच असतं या. म्हणून आपलं कसं आहे पोतभर होऊ द्या पण शेतीतलं ती पुरवठी पडतंय. एकाचं मापा वाजतंय ती पुरवठी पडत नाही. काय झालंय? काय हाय पडतंय पाणी. जरा एखादं कोणतं हे झालं तर जरा पुढं असं पुढं सारा असं फिरवून येत नाही करायचं का. चला बघा ती बघ जरा फिरलंय. आता लागलं फरायला. इथे इथे एक दगड आणणार. ही दगड आणा म्हणा उचलून ठेव इथं ठेव. माझ्या हातापाशी ठेव. मोठा दगड आण किती ती मोठा दगड आण घे. तुला मोठा उचलून आणायला सांगितलंय मी. पोरानं आणला बघ सर. तुला येतंय. हा ठेव येतं ठेव येतं ह्या बाजून ठेव. हा हा शाबास पाटिया ठेव. हा ठेव. उचल उचल. चला बघा झाडाला पाणी सुटलंय. पडतंय पडतंय बापू त्याला सगळीकडे पाणी पडतंय का? झाडाला पाणी पाहिजे, लक्ष पाहिजे आपलं. सगळे परिसरात आपलं लक्ष पाहिजे. तर चला चालाय बघा असं तुमचं काय चालू काय नाही सांगा कमेंट मध्ये. भेटूया आता पुढच्या व्हिडिओत आपण. सगळ्यांना तोपर्यंत बाय बाय.